चॅनल. वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आज आहे सॅटर्डे आणि विकेंडचा प्लॅन ठरला होता हर्षीला जायचा. हर्षीला आहे संत दर्शन आणि आम्ही जस्ट आलो आहोत इथे आणि जस्ट आम्ही दर्शन वगैरे घेतले. इकडे आहे अपूर्व. तर चलो बघूयात काय काय आहे संत दर्शनमध्ये. इथे आता आम्ही तिकीट वगैरे काढत आहोत. तर कोण काढायला आहे तिकीट? ठीक आहे, तिकीट काढून आता आम्ही जाऊ आतमध्ये. एक सेकंड, एक्सक्यूज मी. ओके, पहिले तर एंट्रन्सला एवढा मस्त व्ह्यू होता. चलो गेट खुल गया, चलो अंदर. So this is how it's. Wow, mast hai. How is this, guys? दीपिका के फ्रेंड्स है वो. चलो फिर. लायर तुला माहिती आहे कोल्हापूरमध्ये पण ना कनेरी मठ म्हणून आहे. सेम असंच आहे तिथे पण, म्हणजे अशाच ह्याच्यामध्ये जायचं आहे. सेम तसं फिलिंग येते इथे. चलो हाय. तर खूप छान असं मस्त असं इथे वन डे ट्रिपसाठी प्लेस आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की विजिट द्या, इथं मस्त आहे. मी मराठी हिंदी सगळंच मिक्स करत. पुण्यामध्ये आल्यापासून मराठी हिंदी इंग्लिश सगळंच मिक्स होत आहे वेगवेगळ्या. अरे करना पड़ेगा अभी, चाहे जो भी हो जाए, अच्छा हो जाए बुरा हो जाए, जो भी हो जाए करना तो पड़ेगा. सबको सब्सक्राइब करना पड़ेगा. रियल वाटत. हाँ ना, ये देखो उनका खाना बनाने का किती ऑथेंटिक असं बनवलंय ना सगळं. असं दिसला तिथे मस्त आहे. हे भक्त पुंडलिकांचं आहे. हे शिवपार्वतीच्या कृपा प्रसादाचा लाभ होईल असा उपदेश गंगा. ये काय है? हाँ, आई नो दिस स्टोरी, मेरे को पता है. ये उनकी बहन है, ये संत ज्ञानेश्वर है. और वो जब ऐसे रूठ के बैठे थे तो वो बोल रही थी कि ऐसे खोल दो, दरवाजा खोल दो ताकि उगड़ा ज्ञानेश्वर. समझा? रूठ के बैठे हैं, वो रूठ के बैठे हैं. हाँ यार, तो ये सब है. बहुत सही है, बनाया तो सही में है. यहाँ पे और क्या है? ये देखो, ये ध्यान में बैठे हैं ऋषि जी. वाव, ये गारगार वाटते ना, तो एकदम पीसफुल. छान है भाई. देखो आ जाओ सब लोग, सब बहुत सही है, देखने में भी बहुत सही है. और आपको जब भी मतलब ऐसा लगता है ना सैटरडे संडे कहीं पे जाना है, घूमना है, घूमने के लिए या फिर कुछ नया अपना इतिहास, जो भी मतलब महाराष्ट्र का जो भी इतिहास है या फिर जो भी है, यहाँ पे बहुत सही से है. हाँ, ये देखो ऋषि मुनि है. हे काय है? चांगदेवांचे गर्वहरण, ये सब है. ये क्या है? ये देखो हे स्टोरी तर सगळ्यात बेस्ट आहे. हो, ये देखो काय रवंत कर. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची भेट मस्त अशा वाड्यामध्ये. छान असा व्ह्यू आहे. हे वृंदावन आहे. अँड वाव, इट्स जस्ट वाव. इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं
हो वाव, वारकरी मस्तच यार, लिटरली पूर्ण महाराष्ट्र दर्शवला याच्यामध्ये. वाव, पूर्ण महाराष्ट्राची जे पण संत, छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल, रुक्मिणी, सगळं. आय एम व्हेरी, आय डोंट नो, खूप मस्त वाटतं. आणि हा व्ह्यू बघून तर बापरे बाप, काय बनवला आहे. आय एम सो हॅपी. 200 रुपीज काहीच नाही आहे. 200 रुपीज वर्थ इट हिअर. पीपल्स रिॲक्शन. सो इम्प्रेसिव्ह, सो इम्प्रेसिव्ह. वाव, जस्ट किती छान आहे बघ ना. हे बघ ना, प्रत्येक काइंड ऑफ आजी, नंतर म्हणजे प्रत्येक जनरेशन काइंड ऑफ केलंय. ढोलकी, ह्याला काय असं हे म्हणतात ना, नाव विसरले मी, पण ते असते ते तुळस घेतलेले हे. वाव, प्रत्यक्षात वारीचं दर्शन होता येतं आहे. तर हे पहिलं संत तुकाराम महाराज, देन इकडे संत ज्ञानेश्वर, आणि हे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई. हे प्रत्येक संत तुम्हाला जेवढे पण महाराष्ट्रात किंवा बाहेर सगळीकडे जेवढे पण संत होते सगळ्यांचे इथं दर्शन तुम्हाला होऊन जाते. वाव, गावाचं फील आलं एकदम. गोशाला हे म्युझिक पण खूप पीसफुल आहे. इसमें मूर्ति है, ये दुर्गा देवी, काली माता, दुर्गा देवी, महिषासुर मर्दिनी शायद, और ये अलग अलग देवियों के सब अवतार बनाए हैं. नाम यार याद इतना ज़्यादा पता नहीं है. वो महिषासुर मर्दिनी बस वो याद आ गया, लेकिन हाँ ये तो देवी है. मतलब वो जो नवरात्रि के जो 9 रहते ना अवतार, नवरात्रीमध्ये जे 9 देवीचे अवतार असतात ना, तर त्या काइंड ऑफ काहीतरी असं म्हणजे त्याने बनवला. पोजी द्या, पोजी हो गया. और कुछ ये सब है मोटू मोटू मोटू. ये कैटेगरी से आता है मोटू मोटू और पतलू की जोड़ी. ये पतलू है. पिकाचू पिकाचू पिकाचू. फोटो निकालो. ये तो मेरा फेवरेट था यार. इसका तो रिंगटोन भी मैं डोरेमोन. ए हत्ती बघ तुझ्या एवढा आहे. क्या? अच्छा किसी ने तो पूछ तोड़ दी यार इसकी. चलो ठीक है, लेकिन कोई नहीं, तू रो मत. अरे यार वीडियो को नहीं जाता है. यो, और ये है हमारे भालू भैया. देखो छत्रपती शिवाजी महाराज. फायनली आम्ही खूप मस्त मजा मस्ती धमाल करून आता आलो बाहेर पडण्यासाठी आहे. नाही माझा सपलो कविता इथे एवढंच बघण्यासाठी नाही आहे, तर इथला पूर्ण व्ह्यू, कारण हे पूर्ण असं डोंगरावरती आहे आणि एवढं मस्त वाटतं इथे. तिकडे गाडी वगैरे पार्किंग केली आहे, त्या साईडला सुद्धा खूप छान असं. गाईज हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि स्ट्रेट ह्याच्या खालीच बरोबर साईबाबांचं पण मंदिर आहे.